ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता पाहूयात कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्या. वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत शासकीय सोयाबीन खरेदी प्रक्रियेला गती आली आहे. जिल्ह्यातल्या विविध खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 2 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. मात्र जिल्ह्यातील काही नाफेड खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते आहे. निफाड आणि येवल्यात वातावरणातल्या बदलाचा मोठा फटका द्राक्ष पिकाला बसतो. द्राक्ष मण्यांना तडे जात असल्यामुळे मोठं नुकसान होतं. थंडीमुळे द्राक्षांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. चांदवड आणि निफाड तालुक्यामध्ये लाल कांदा काढणीच्या कामाला वेग आलाय. सर्वत्र एकाच वेळी कामं सुरू झाल्यामुळे लाल कांदा काढणीसाठी मजुरांची मोठी कमतरता भासते. त्यामुळे चांदवडमधील शेतकऱ्यांना परराज्यातील मजूर आणले. लासलगावमध्ये लाल कांद्याच्या निर्यातीसाठी जास्तीत जास्त मालगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. बाजार समितीच्या सभापतींनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी तसंच कांदा वाहतुकीबाबत चर्चा केली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर महसूल विभागानं जिल्ह्यातील 793 गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 47,047 जाहीर केली. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात सातत्यानं वाढ होती. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रति क्विंटल हळदीला 16,000चा भाव मिळाला आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट.